नमस्कार. आज आपण लग्न या समस्येवर चर्चा करणार आहे. बऱ्याच मुलामुलींचे लग्न जमत नाही. त्याला कारणीभूत आईवडील की मुलं मुली, तर आपण त्या संदर्भात थोडीशी चर्चा करणार आहे. आता गेली 10 वर्षापासून मी लग्न जमवत असताना मला जो अनुभव आला तो मी आपणासमोर थोडासा शेअर करत आहे. लग्न जमवताना मुलीच्या मनातला जो राजकुमार असतो तो कसा असावा? मुलगा हा अगदी निर्व्यसनी असावा. कुठल्याही प्रकारचं त्याला व्यसन नसावं. दारू, बिडी, सिगरेट, गुटखा, अजून काही जे काय असेल व्यसनं, असा हा निर्व्यसनी, समजदार, देखणा, अनुरूप असा हँडसम मुलगा त्या मुलीच्या मनातला एक राजकुमार असतो. आणि ती मुलगी त्याला शोधण्यासाठी प्रयत्नशील असतेच. आर्थिक परिस्थिती आपण बघतोय, पण आर्थिक परिस्थिती ही फक्त त्या मुलीचे आईवडील बघतात. मुलाकडे घर असावं, त्याच्याकडे शेती असावी, तो चांगल्या नोकरीला असावा, ह्या अपेक्षा ज्या आहे त्या मुलीच्या आईच्या आणि वडिलांच्या असतात. पण मुलीचा जर विचार केला तर प्रथम तो स्वभावाला चांगला असावा, हसमुख असावा, तुच्चट स्वभावाचा नसावा. बरेच मुलं घमिंडी असतात, म्हणजे बोलताना माझ्याकडं एवढं आहे आणि मला अशीच मुलगी पाहिजे, असंच तू वागलं पाहिजे, घराच्या बाहेर जायचं नाही, शिकली म्हणून काय झालं, आमची बहीण पण शिकलेली आहे, ती पण घरातच राहते, असे बोलणारे जे मुलं आहे तर त्यांचे लग्न जमणं थोडंसं अवघड बनत चाललेलं आहे. आजकालच्या ज्या मुली आहे शिकलेल्या, त्यांना सगळा अभ्यास असतो, बाहेर कसं वागावं, घरात कसं वागावं, आणि त्यानुसार त्यांनाही असा फ्रीडम देणारा मुलगा अपेक्षित असतो. म्हणून तरुण मुलांना सांगावंसं वाटतं की आपल्याला जर काही व्यसनं असेल, प्रथम आपले व्यसनं कमी करा. कमी करता करता 4-6 महिन्यात ते बंद करा. एकदम तर कमी होणार नाहीच. कोणत्याही साधी चहाची तलप असली तर तीही एकदम सुटत नाही. तर कमी 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 करता करता ती 4-6 महिन्यात कमी करा, जेणेकरून 4-6 महिन्यात दिवाळीपर्यंत जर तुमचे व्यसनं बंद झाले आणि तुमचा कर्तृत्व चांगला असेल तर निश्चित तुम्हाला अनुरूप जोडीदार मिळेल. कारण व्यसनी मुलांचे लग्न कितीही श्रीमंत असू द्या, कितीही मुलगा देखणा असू द्या, जर तो व्यसनी असेल तर त्याचं लग्न जमणं शक्य नाही. माझ्या कार्यातून तरी नाही, इतरांच्या बाबतीत मी सांगत नाही, पण मी नेहमी सांगत असतो की माझ्या कार्यात जर येणारा नवरदेव असेल तर तो प्रथम निर्व्यसनी असावा. जुने काही व्यसन असेल तर ते सोडून देणारा असावा. आज मी आता मागं एक लग्न जमलं, मुलाची पत्नी वारलेली होती. मुलगा फुल व्यसनी होता. दारू, अजून काही जे काय असं नसं सगळे शोक होते. त्या शोकात मुलगा डुबलेला होता. पत्नी त्रस्त झाली आणि त्या पत्नीने आत्महत्या केली. 2 मुलं होते. ज्यावेळेस बायको जाते त्यावेळेस बायकोची खरी किंमत कळते. असल्याच्या नंतर तिचं महत्त्व वाटत नाही. त्या मुलाने बायको गेल्याच्या नंतर ज्याला पश्चाताप आला, त्याच्या जीवनात असलेले सगळे व्यसन त्यानं सोडले, माळकरी बनला आणि देवाचे पाय धरले. झाली जीवनामध्ये माझी चुकी झाली, माझ्या चुकीमुळं मला माझे 2 लेकरं हे वनवासी झाले. आणि असा दारू पिणारा व्यसनी नवरदेव माझ्याकडे आला. त्याने त्याची चूक मान्य केली आणि असाच एक माझ्याकडं बीड जिल्ह्यातली मुलगी होती. दिसायला सुंदर होती, आईवडिलाची एकुलती एक कन्या होती.
तिचा पती ॲक्सिडेंटमध्ये वारलेला होता. तर अशा केसमध्ये ज्यावेळेस मुलीच्या आईवडिलांना मी त्यांच्या घरी घेऊन गेलो, त्यावेळेस त्या मुलाच्या मामाने आमच्या समोर सांगितलं, बाई हा आता पूर्ण दारू पिणारा होता, सगळे व्यसनं होते, पण आता त्याने त्याचे व्यसनं सगळे सोडले, देवाचे पाय धरले, यापुढे तो कधी दारू पिणार नाही याची खात्री आम्ही देतो. अशी खात्री त्या मुलीला पटली आणि त्या मुलीने त्या मुलासोबत लग्न केलं. आज त्यांचा सुखाचा संसार आहे. अशा दारू पिणाऱ्याला सुद्धा सुंदर, समजदार, चांगल्या कुटुंबातली मुलगी भेटली. मुलीबरोबर आईवडिलाची एकुलती एक असल्यामुळं तिच्यासोबत तिची जमीन पण भेटली आणि ती त्या लेकरांना इतकं प्रेम देते, कारण तिलाही स्वतःचं मुलबाळ नव्हतं, स्वतःच्या लेकरासारखं ती जीव लावते. आज तिला एक मुलगी आहे, तिला पण एक मुलगी झाली, पहिल्या सवतीचे 2 मुलं आहे. आज त्यांचा संसार अगदी सुखाचा, आनंदाचा आहे. जसं लग्न होऊन जवळजवळ आता 4 वर्ष झाले, कधीही त्यांचं भांडण तंटा नाही आणि कुठल्याही गोष्टीचा वाद नाही. म्हणून सांगतो का जीवनात चुका ह्या प्रत्येकाच्या घडत असतात. व्यसनं हे काही परिस्थितीनुसार याच्यानुसार लागतात. मित्रमंडळींच्या संगती सोबतीच्या काही कारण असू शकतं व्यसन लागण्याला. काही टेन्शनामुळं दारू पितात, काही मित्राच्या संगतीमुळं दारू पितात. पण जर तुमची दारू, तुमचे व्यसनं ते सोडले तर तुम्हाला निश्चित मनाजोगं स्थळ भेटेल. पण हे सोडल्याची खात्री ज्यावेळेस आम्हाला येते आणि आमचा विश्वास बसतो, त्यावेळेस आम्ही निश्चित तुम्हाला अनुरूप स्थळ देण्याचा प्रयत्न करतो. म्हणून सर्व मुलांना सांगू इच्छितो की आपल्याला असलेले व्यसनं सोडा, अनुरूप जोडीदार निवडा आणि पार्थ मराठा वधू केंद्राशी संपर्क करा. हा झाला मुलाच्या संदर्भात विषय. तसेच प्रत्येक मुलाला सुद्धा अपेक्षित असते मुलगी ही संस्कारी असावी, आई वडिलांना धरून चालणारी असावी, बाकी घर परिवार नातेसंबंध टिकून ठेवणारी असावी. ही जी अपेक्षा असते, सुंदरता ही प्रत्येकालाच अपेक्षित असते, पण सुंदरता ही प्रत्येक व्यक्तीनुसार असते. आपली योग्यता बघून आपण सुंदरतेची अपेक्षा निश्चित करावी, मुलांनी आणि मुलींनी. बाकी जास्त कोणाचं मन दुखवत नाही. प्रत्येकाला भगवंतानं दिलेले रंगरूप आहे, त्या अनुरूपतेप्रमाणे आपला जोडा हा असतो. तर अशासाठी मुलींनीसुद्धा जसे आपण आपल्या आईवडिलांना प्रेम देतो, ज्या घरात गेल्याच्यानंतर त्या घरातील आईवडील असं हे सासू सासरे नसून तेही आपले आईवडीलच असतात, त्यांनाही आपल्या आईवडिलासारखंच प्रेम द्यावं आणि आईवडिलासारखंच जीव लावावं. मुलाच्या हृदयात प्रथम त्याचे आईवडील असतात. मुलींना सांगतो का जसं तुम्ही त्याच्या मुलापेक्षाही त्याच्या आईवडिलावर प्रेम करा, त्यांना वेळेवर चहा पाणी नाश्ता त्यांची जी दैनंदिन जी क्रिया असते ती वेळेवर त्यांना द्या आणि अशा प्रकारे जर तुम्ही त्यांच्याशी वर्तन ठेवलं तर तुमचे कधीही घटस्फोट होणार नाही. समजा IT क्षेत्रात दोघं मुलं मुली पुण्यासारख्या ठिकाणी नोकरीला आहे. मुलगी ही वडिलांना तर नाही पण आईला दररोज फोन करतेच. प्रत्येक मुलीचा आई ही तिच्या अंतःकरणातच बसलेली असते. आईला फोन केल्याशिवाय त्या मुलीचा दिवस जात नाही, हे मी आतापर्यंत बऱ्याच मुलींकडनं बघितलं. आता दिवसातून एकदा तरी मुलगी ही आईला फोन करतेच. वडील बिझी असतात किंवा वडील थोडे रागड स्वभावाचे असतात म्हणून वडिलाला कदाचित करत नसेल, तो भाग वेगळा, पण आईला मुलगी फोन करते. तसंच मुलाच्याही आईला भले तुम्ही दररोज करू नका, पण 8 दिवसातून एकदा सुट्टीच्या दिवशी आई तुमची तब्येत बरी आहे का, तुम्ही जेवण केलं का, असा एक शब्दभर तुम्ही विचारा. त्यांना जो आनंद मिळेल ना, तुमच्या पैशापेक्षा याच्यापेक्षा फक्त तुमची खुशालीचा एक फोन, सुनाना मला फोन केला, ही जी अपेक्षा प्रत्येक सासूला असते आणि आठवड्यातून एकदा
का होईना तुम्ही सासूला फोन करावा। अशा पद्धतीनं जर तुम्ही सासू सासऱ्यासोबत प्रेम ठेवलं, तुमच्या संसारात कधी वाद निर्माण होणार नाही। म्हणून आजच्या एवढंच सांगू इच्छितो की मुलांनीसुद्धा त्याचे व्यसन कमी करावे। मुलींनीसुद्धा आपण ज्या घरी जातो ते आपलंच घर समजून त्या घरातील प्रत्येक सदस्याला मान सन्मान देऊन काम कमी करा। खूप काम करून सक्सेस जीवनात होतात असं काही नाही, पण तुम्ही फक्त तोंडाने गोड बोला, प्रेमाने बोला, तुम्ही जीवनात यशस्वी होणार। हा संदेश मी आज द्यावासा वाटला म्हणून तुम्हा सर्वांना देतो। आणि जे आपल्या जीवनात चुका झालेल्या असतील, प्रत्येकाच्या मुलाच्या असू की मुलीच्या असू, मागचे चुका सोडून द्यायच्या। इथून पुढे आपण जीवनामध्ये यशस्वी बनण्यासाठी समजदारी ठेवा, एकूणाला समजून घ्या आणि अनुरूप जोडीदार निवडा। असेच अनुरूप जोडीदार निवडण्यासाठी पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा। कारण या यूट्यूब चॅनलवर आम्ही शेतकऱ्यांसाठी, इंजिनियर डॉक्टरसाठी, अधिकारी मुलामुलींसाठी असे दररोज नवनवीन व्हिडिओ पाठवत असतो, जेणेकरून ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार, त्याच्या त्याच्या योग्यतेनुसार त्याला जोडीदार मिळावा, ही आमची तळमळ आहे। आणि हे देत असताना आम्ही कुठल्याही प्रकारची फी घेत नाही। कारण आवडलेले स्थळ यूट्यूब चॅनलवरचे अगदी मोफत आहे आणि आमची जी इच्छा आहे आमच्या हातून चांगलं घडावं आणि त्यासाठी तुमचा आम्हाला सपोर्ट हवा आहे। अजून एक विनंती आहे, समजा एखादा व्हिडिओ घेताना मी मुलाचा मुलीचा परिचय देतोय, तर आपले भाऊ बहीण असेल तेही कदाचित असाच परिचय देत असतील। प्रत्येकाच्या जीवनामध्ये ह्या घटना घडत असतात। तर परिचय देताना एखाद्या मुलीची जर अपेक्षा जास्त असेल किंवा मुलाची काही आवडहवी अपेक्षा असेल, पण कमेंट करताना कुणाच्या भावना मन दुखावल्या जाऊ नये म्हणून कमेंट ती योग्य असावी। मी तर जास्त फारसं कमेंटकडे लक्ष देतच नाही, कोण काय करतं काय नाही, हा ज्याची त्याचा अधिकार आहे, माझा बोलण्याचा तसा काही अधिकार नाही। पण एक मला वाटलं की एखाद्या मुलीच्या बाबतीत मुलाच्या बाबतीत आपण जी कमेंट करतोय ती आपली योग्यता बघून करावी। कारण कमेंटमधून आपली योग्यता ही लक्षात येते, आपली भाषा आपण कशी वापरतो तेही लक्षात येतं। आणि समजा ज्या मुलींनी किंवा ज्यांच्याबद्दल तुम्ही कमेंट केली मुलाबद्दल, त्यांनी ती कमेंट बघितली तर त्यांना तुमच्याबद्दल काय भावना तयार होईल हे तुम्ही लक्षात घ्या। म्हणून व्हिडिओमध्ये कमेंट करताना योग्य कमेंट करावी। आणि जर लईच काही राग आला तर आम्हाला सांगा। सोनवणे साहेब यांच्या अपेक्षा जरा आबाढव्य असतात, यांना असं सुधारणा करायला सांगा, यांच्यात काही बदल करण्यासाठी तुम्ही मार्गदर्शन करा। आम्ही निश्चित मार्गदर्शन करू आणि जीवनामध्ये त्यांच्या बदल करण्याचा प्रयत्न करू। शेवटी हा निर्णय त्यांचा राहील, पण प्रयत्न आम्ही निश्चित करत असतो आणि असेच मार्गदर्शनपर व्हिडिओ आम्ही देत असतो। तर तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ योग्य वाटला तर मला कमेंट करून सांगा का तुम्ही बोलता ते योग्य आहे। काही चुकीचं वाटलं तर मला निश्चित सांगा, त्यात मी सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन। चला तर परत आपण उद्या निश्चित चांगल्या एखाद्या विषयावर आपण बोलणार आहेच।